तारीख होती 11 ऑक्टोबर 2025ची. नागपूरमधील मानेवाडा पोलीस ठाण्यात एक व्यक्ती पोहोचतो. त्या व्यक्तीचं नाव आहे रणवीर सिंग. रणवीरचं असं म्हणणं होतं की त्याने काही वेळापूर्वी त्याच्या प्रेयसीची लॉजमध्ये हत्या केली. त्याच्या प्रेयसीचा वाढदिवस त्यांनी लॉजमधील एका खोलीत साजरा केला. वाढदिवस झाल्यावर त्याने आपल्या प्रेयसीच्या फोनमध्ये असे काही फोटो बघितले की त्याचा राग अनावर झाला आणि त्याने आपल्या प्रेयसीची त्या चाकूने गळा कापून हत्या केली. हे प्रकरण असं भयंकर आहे की ऐकून तुमच्याही पायाखालची जमीनच सरकेल. या घटनेने फक्त नागपूर जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. तर हे काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नागपूरमधील धरमपेठ परिसरातील रामेश्वरी परिसरात सिया रेड्डी ही मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहायची. सिया ही एका बिग बाजारमध्ये काम करायची. बिग बाजारमध्ये काम करत तिला चांगला पगार मिळत होता आणि सिया एका मुलावर प्रेम करायची. त्या मुलाचं नाव आहे रणवीर सिंग. रणवीर सिंग हा हॉटेल व्यावसायिक आहे. त्याच्याकडे भरपूर पैसा होता. सिया आणि रणवीर या दोघांची ओळख झाली होती ते म्हणजे ऑनलाईन इंस्टाग्रामवर. वेळ होती 2019ची. 2019मध्ये सिया आणि रणवीर हे दोघे ऑनलाईन इंस्टाग्रामवर भेटले. या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघेही नागपूरचे असल्याने हे दोघे पुन्हा एकमेकांना भेटू लागले. एकमेकांसोबत फिरायला जायचं, एकमेकांसोबत वेळ घालवायचा, असे यांचे प्रेमसंबंध घट्ट बनत गेले होते. यांच्यामध्ये 6 वर्षांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. या 6 वर्षांमध्ये यांनी अनेक वेळा एकमेकांसोबत शारीरिक संबंध देखील बनवले होते. पण मागच्या काही दिवसांपासून रणवीरला सियावर संशय येत होता की तिचे अनैतिक संबंध किंवा प्रेमसंबंध दुसऱ्या व्यक्तीसोबत चालू आहेत. आणि जेव्हा रणवीर सियाला या सगळ्या गोष्टींबद्दल विचारायचा तेव्हा सिया त्याला स्पष्टपणे नकार देत होती. कारण सिया ही दोघांसोबत संबंध ठेवत होती आणि दुसऱ्या मुलासोबत ती बोलत होती, त्याला भेटत होती आणि त्या मुलासोबत पण सियाचे संबंध बनले होते. अशामध्ये रणवीरला या गोष्टीचा फक्त संशय होता. त्याला अजून काही माहिती नव्हती. पण याच संशयामुळे रणवीर आणि सिया या दोघांमध्ये वाद आणि भांडणं व्हायची. दोघांमध्ये वाद चालू असले तरीही 11 ऑक्टोबर 2025च्या रोजी सियाचा वाढदिवस होता आणि रणवीरला सियाचा वाढदिवस साजरा करायचा होता. त्या दिवशी म्हणजे शनिवारी सिया आणि रणवीर हे दोघे एकमेकांना भेटले. दोघे आधी सोबत फिरले आणि नंतर रणवीर हा सियाला धरमपेठ येथील रामेश्वरी परिसरातील एका लॉजवर घेऊन जातो. लॉजवर जाण्याआधी यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी एक केक घेतला होता आणि केकसोबत यांनी एक चाकू देखील घेतला होता केक कापण्यासाठी. हे दोघे त्या लॉजमध्ये खोली बुक करतात. खोलीमध्ये गेल्यावर दोघे एकमेकांसोबत वेळ घालवत बसले. दोघांनी वाढदिवसाचा केक कापला. दोघांनी एकमेकांसोबत प्रेम करत होते आणि त्याच वेळेस सियाचा फोन रणवीर चेक करतो. त्या फोनमध्ये रणवीरला सियाचं एका दुसऱ्यासोबत चॅटिंग आणि कॉल दिसले होते. हे सर्व पाहून रणवीरचा राग अनावर झाला. त्याला काही सुचत नव्हतं आणि त्यापेक्षाही भयंकर म्हणजे सियाचे नको त्या प्रकारचे फोटो रणवीरला सापडले, ते पण एका दुसऱ्या मुलासोबत. सिया आणि तिचा दुसरा प्रियकर या दोघांचे नग्न अवस्थेतील फोटो सियाच्या फोनमध्ये सापडले आणि रणवीरने हे सर्व पाहिल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. रागाच्या भरात रणवीरला काही सुचत नव्हतं. त्याने सियाच्या अंगावर चाकूने वार केले. त्याच चाकूने ज्या चाकूने त्याने काही वेळाआधी सियाच्या वाढदिवसाचा केक कापला, त्याच चाकूने रणवीरने सियावर वार केले. सियाची जागेवर हत्या केली. रणवीरला देखील समजलं होतं की त्याने किती मोठी चूक केली आहे. तो स्वतःहून मानेवाडा पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी पण सियाच्या डेडबॉडीला आपल्या ताब्यात घेतलं आणि रणवीर पण पोलिसांच्या ताब्यात आहे. अशा प्रकारे नागपूरमध्ये एक फारच भयंकर घटना घडून आली आहे. बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.